सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अरुलीचे निर्भीड ठाणेदार निशांत फुलेकर जाता सुरू झाले अवैध धंदे व ट्रॅफिक नियंत्रणाचे वाजले 12। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, DYSP अरुलीचे नवीन ठाणेदार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह झाले निर्माण। प्राप्त माहितीनुसार यापूर्वीचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या कार्यकाळामध्ये पीडित महिलांना केंद्राने नेमलेल्या जागी न ठेवता खासगी जागी ठेवण्याचे प्रकार सुरू होते। अशा चालरीती बंद करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांची मुदत पूर्व बदली सर्वसामान्य जनता अजूनही विसरलेली नाही। याचप्रमाणे चोरटी रेतीची वाहतूक करणारे वृत्तपत्राचे पत्रकार, मध्यवर्ती कारागृह दाखवणारे निर्भीड ठाणेदार यांची जिल्हा बदली होताच रेती माफिया व अनेक अवैध धंदे फोफावले। मौदा तालुक्यातील अरोली गावामध्ये रोडवर देखील वाहने सतत उभी राहतात, त्यामुळे रोज लहान मोठे अपघात होणे हे नाकारता येत नाही। पण पोलीस प्रशासन चहा आणि नाश्त्याचा स्वाद घेण्यात मग्न। याचबरोबर अरोली परिसरमध्ये शालेय मुलांना तंबाखू विक्री मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। रस्त्यालगत झालेले अतिक्रमण हे शालेय विद्यार्थी म्हणजेच येणाऱ्या भविष्य नष्ट करणाऱ्या मार्गावर असून प्रशासन मुंग गिळून गप्प का? मोठ्या अपघाताची वाट पाहताय काय? अरोली पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका पार पडत आहे। ट्रॅफिक हटवण्यात पोलीस प्रशासन समोर का येत नाही, असे प्रश्नचिन्ह जनतेतून निर्माण होत आहेत। म्हणजेच स्थानिक दुकानदार, कॉम्प्लेक्स मालक शासनाची जागा वापरून शासनाने नेमलेल्या शासकीय अधिकाऱ्याला केऱ्याची टोपली दाखवतात। रेती माफिया मुसके आवरणारे सिंगम ठाणेदार निशांत फुलेकर अरोली येथून बदली होताच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चोरट्या पत्रकार स्वागत करणारे जसं की सैन्य लढाऊ असल्यासारखे दृश्य असल्याचं पोस्ट करून पत्रकार यांनी केले। नवीन ठाणेदार स्नेहल राऊत यांचे स्वागत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विजय चिकलकुरी।